गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण नाम श्रीराम समर्थ। निर्मळ आकाश निराभास तयास दृष्टांत आकाश। आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस। आता सध्या दशक 13वा नामरूप सुरू असून मागील आठवड्यात आपण या दशकातील समास 6वा लघुबोध निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यापासून नवीन समास प्रत्यय विवरण नाम सुरू होत असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की निर्मळ निश्चळ आणि निराभास अशा परब्रह्मास फक्त आकाशाचा दृष्टांत देता येतो। आकाश म्हणजे ऐसपैस पसरलेले अवकाश होय। आदी पैस मग पदार्थ प्रत्यय पाहता यथार्थ प्रत्ययवीर पाहता व्यर्थ सकळ काही। श्री समर्थ या ओवीत सांगतात की आधी पोकळी असते मग तेथे पदार्थ निर्माण होतो असा यथार्थ अनुभव आपल्याला येत असतो। अनुभवाशिवाय जे काही असेल ते व्यर्थ समजावे। ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परब्रह्म हे निश्चळ आहे तर आत्मा हा चंचळ आहे। त्याला योग्य दृष्टांत वायूच जाणावा। घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवर्त अर्थ दोहीचा भिन्न आहे। आता समर्थ या ओळीमध्ये सांगतात की ब्रह्म्याला घटाकाशाचा दृष्टांत देतात तर आत्म्याला घटबिंबाचा दृष्टांत देतात। या दोन्ही दृष्टांताच्या अर्थाचे विवरण केले की दोन्ही भिन्न आहेत कळते। घटातील आकाश निश्चळ असते आणि घटात पाणी भरल्यानंतर त्या घटातील पाण्यात जे आकाश प्रतिबिंबित होते ते पाण्याच्या उपाधीमुळे चंचल भासते। तसेच परब्रह्म हे निश्चळ असते व बुद्धीत प्रतिबिंबित जे चैतन्य तो चंचल असा जीवात्मा होय। भूत म्हणजे तितुके झाले, झाले तितुके निमाले, चंचळ आली आणि गेले ऐसे जाणावे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की भूत म्हणजे जे उत्पन्न झाले ते, जे जे उत्पन्न होते ते ते नष्ट होते। चंचळ ही येते आणि जाते हे जाणून घ्यावे। अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जळून तात्काळ विझवून जाती। श्री समर्थ या ओळीत सांगतात की अविद्या ही जड आहे तर आत्मा चेतन असला तरी चंचळ आहे। जड अविद्या ही कापरासारखी आहे तर चेतन आत्मा हा अग्नीसारखा आहे। दोन्ही जळून तत्काळ विझून जातात। ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायू चंचळ जाती, परीक्षावंत परीक्षिती खरे की खोटे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की ब्रह्म आणि आकाश हे निश्चळ स्वभावाचे आहेत तर आत्मा आणि वायू हे चंचळ आहेत। परीक्षावंतच परीक्षा करून काय खरे आणि काय खोटे या चूक जाणतात। जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मा आत्मा विवेक, जगावर्तविता जगन्नायक तयास म्हणावे। श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत, आत्मा एकच आहे असा हा आत्मा अनात्मा विवेक आहे। तो आत्माच सर्व जगाचा चालक आहे म्हणून त्याला जगन्नायक म्हणावे। जड अनात्मा चेतवी आत्मा,
सर्वीवर ते सर्वात्मा, अवघा मिळवून चंचलात्मा निश्चळ नव्हे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जड अनात्मा वस्तूला आत्मा चेतवतो. सर्वांना जो प्रेरणा देतो त्याला सर्वात्मा म्हणतात आणि सर्वाचा मिळून जो अंतरात्मा त्यालाच चंचलात्मा असे म्हणतात. निश्चळ ते परब्रह्म, जेते नाही दृश्य ब्रह्म, विमळ ब्रह्म ते निब्रह्म जैसे तैसे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की परब्रह्म निश्चळ असते, तेथे दृश्य ब्रह्म नसतो. विमळ ब्रह्म हे ब्रह्मरहित आणि जसेच्या तसेच असते. आदी आत्मा अनात्मा विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संहार प्रकृतीचा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की आधी थोर असा आत्मा अनात्मा विवेक करावा, नंतर सारासार विचार करावा आणि सारासार विवेकाने असाराशा प्रकृतीचा संहार होतो. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे, अंतरात्मा निर्गुणी संचरे अध्यात्म श्रवणे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की केवळ विचारानेही प्रकृतीचा संहार होतो. दृश्य जगत दिसत असूनही नसल्यासारखेच होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गमात प्रवेश करतो आणि तेजाशी तादात्म्य पावतो. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्धे उतरला भूमंडळी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. उन्नती करणारा अर्थ लागला तर अंतर्याम्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि उतरता अर्थ लागला तर अंतरात्मा ही भूमंडळी उतरतो, म्हणजे दृश्य जगदाशी तादात्म्य पावतो. अर्थासारखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की जसा अर्थ लागेल त्याप्रमाणे अंतरात्मा बनतो. ज्याला जिकडे न्यावे तिकडे जातो, अनुमानाने तो काही वेळा संदेहात पडतो. निसंदेह अर्थ चालिला तो आत्मा निसंदेह झाला, अनुमान अर्थ झाला अनुमानरूपी. श्रीराम समर्थ. श्री समर्थ या ओळीत सांगतात की निसंदेह अर्थ लागला तरी अंतरात्मा निसंदेह होतो आणि अनुमानिक अर्थ लावला तर तो अनुमान रूप होतो. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तर द्रुपच झाले, चाटपण होऊन गेले चाटची अवघे. श्री समर्थ या ओळीत म्हणतात की अध्यात्म निरूपणात किंवा कथेत नवरसात्मक वर्णन असेल तर श्रोते त्या वर्णनाशी तद्रूप होतात. चावटपणाचे वर्णन असेल तर ते ऐकूनही श्रोतेही चावट होऊन जातात. जैसा जैसा घडे संग ते तैसे गुहेराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जसा संग घडतो तसे सरड्याचे रंग बदलत असतात. अंतरात्म्याचेही तसेच आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक उत्तम असा मार्ग धरावा. उत्तम अन्य बोलत गेले तरी मग अन्नाकारच झाले, लावण्यवनितेचे वर्णले तरी मन तेथेची तैसे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की उत्तम अन्नाविषयी बोलणे चालू असेल तर माणसाचे मन अन्नाकरच आकर्षित होते आणि श्री लावण्याचे वर्णन चालू कर तर मग मन तेथेच तादात्म्य पावते. पदार्थ वर्णन अवघे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की याप्रमाणे ज्या पदार्थाचे वर्णन करावे तेथे मन तादात्म्य पावते. त्याचे किती म्हणून वर्णन करणार, पण प्रत्येकाने आपल्या मनाशीच विचार करावा असे होते की नाही. जे जे देखिले आणि ऐकले ते अंतरी दृढ बैसले, हित अन्नित परीक्षिले परीक्षावंती. श्री समर्थ या ओळीमध्ये म्हणतात की जे जे माणूस पाहतो किंवा ऐकतो ते त्याच्या अंतरी सुदृढ होऊन बसते. म्हणून काय केल्याने हित होईल आणि काय केल्याने अनहित होईल याची परीक्षा करून परीक्षावंताने ज्यायोगे हित होईल ते कार्य करावे.
या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. श्री समर्थ म्हणतात की म्हणूनच मनुष्याने सर्व सोडून द्यावे आणि फक्त एका देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्यातील रहस्य थोडेफार कळून येईल. नाना सुखे देव केली, लोके तयास चुकली, ऐसा चुकताच का गेली जन्मवरी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की अनेक प्रकारची सुखे देवानेच उत्पन्न केली आहेत, पण लोकांनाच देवाचा विसर पडतो, ही त्यांच्याकडून चूक असते. सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवच बोलिला, लोकी शब्द मान्य केला भगवंताचा. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की सर्व सोडून मला शोधा, असे प्रत्यक्ष भगवंताने सांगितले आहे, आणि पण लोकांनी भगवंताचाही शब्द मानलेला नाही. म्हणून नाना दुःखे भोगती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छती परिते कैसे. श्री समर्थ म्हणतात की म्हणूनच त्या लोकांना नाना प्रकारचे दुःख सोसावे लागते आणि त्यामुळे ते सर्व काळ कष्टी होतात. मनात तर त्यांच्या सुखाचीच इच्छा असते, पण ते मिळणार कसे. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की ज्या भगवंतापाशी उदंड सुख आहे त्या भगवंताला वेडे लोक विसरतात, त्यामुळे सुख दुःख असे म्हणत असता दुःख भोगून मरून जातात. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेचे करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. श्री समर्थ येथे सांगतात की म्हणून शहाण्या माणसाने असे चुकवे नये, ज्या योगे सुख प्राप्त होईल तेच करावे आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे जाऊन देवाला धुंडावे. मुख्य देवची ठाई पडिला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की मुख्य देवाचीच एकदा प्राप्ती झाली की मग त्या सुखाला काय उणे पडणार आहे. वेडे लोक विवेकाला सोडून वागतात. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानल ते आवश्यक केले पाहिजे. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की विवेकाचे फळे सुख आहे, तर अविवेकाचे फळे दुःख आहे. यापैकी ज्याला जे हवे असेल ते मिळावे म्हणजे करणे आवश्यक आहे ते त्याने केले पाहिजे. करती यासे ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. श्री समर्थ या ओळीमध्ये सांगतात की मुख्य कर्ता कोण हे ओळखणे यालाच विवेक म्हणतात. तो विवेक केला नाही तर परमदुःखी व्हावे लागते. आता असो हे बोलणे, कर्त्यास ओळखणे, आपले हित विलक्षणे चुकवू नये. श्री समर्थ शेवटी म्हणतात की असू द्या, आता हे बोलणे राहू द्या. विचारवंताने मुख्य कर्तास ओळखावे आणि आपले हित साधून घ्यावे, यात चूक करू नये. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय विवरण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।